भक्ती भक्तिवीण मुक्ती बळेवीण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. चौधरी परिवाराच्या वतीने आयोजित प्रतिवार्षिक प्रवचनमालेच्या तृतीय आणि अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा नामाचं महात्म्य सांगणार आहे. मानवी जीवनाची इतिकर्तव्यता ही ज्या साधनेने होते ती साधना ही नामसाधना आहे असा कलियुगाचा आणि मानवी सामर्थ्याचा विचार करून संतांनी आपल्याला नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. हे नाम महात्म्य सांगताना दोन प्रकारांनी ते व्यक्त झालं, एक साध्य रूपाने आणि एक साधन रूपाने. साधन रूपाने प्राप्त होणारं जे नाम, त्या नामाचा परिणाम काय आहे हे ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. आणि नामानं काय प्राप्त होतं तर भगवंताचं निरपेक्ष नाम घेता येतं, हे नामच त्याचं साध्य आहे असंही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एक तत्व नाम दृढधरी मना, इथं तत्व म्हणून नामाचा जो विचार झाला तो साध्य रूपाने झाला. गगनाहुनी वाढ नाम आहे, इथं व्यापक रूपाने नामाचा जो विचार आला तो साध्य रूपाने आला. आणि पापनिवृत्ती, पुण्यप्राप्ती, परमात्मप्राप्ती, मोक्षप्राप्ती अशा पद्धतीनं नामाचा जो विचार आला तो साधन रूपाने आला. त्याचा विचार आपण करून आलो. चौथ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भावेवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती हे जे पहिलं चरण आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा यथामती विचार काल आणि परवाच्या सत्रांमधून आपण करून आलो. अंतःकरणामध्ये प्रेम असल्याशिवाय भक्ती प्राप्त होत नाही आणि भक्तीशिवाय परमात्म स्वरूपता प्राप्त होत नाही असा विचार जो ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. त्या संबंधाने थोडासा वैचारिक उहापोह, जो ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो या मताला थोडासा विरोधात्मक वाटण्याची शक्यता आहे, त्याचा परिहार आपल्याला कसा करता येईल आणि आपल्याला भक्तीनंही मोक्ष कसा प्राप्त करून घेता येईल याचा विचार आपण काल करून आलो. यामध्ये आपल्याला भक्तीनंच मोक्ष प्राप्त होतो हा विचार जो बोलून दाखवला गेला त्याच्यामध्ये भक्तीनं प्राप्त होतो म्हणजे काय याचे एक 2-3 विकल्प काल आपल्यासमोर मी ठेवलेत. परंपरेनं याचा विचार करत असताना थोडासा वेगळ्या अंगानं विचार आपल्याला सांगण्यात आला की भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो हा जो विचार केला गेला. इथली जी भक्ती आहे ती साधनरूप भक्ती आहे. वैधी आणि रागानुगा अशा पद्धतीनं 2 पद्धतीच्या भक्तीचा विचार भक्तिशास्त्रांनी केला आहे. त्याच्यातली साधनरूप भक्ती त्याच्याने मोक्ष प्राप्त होतो, पण मोक्ष प्राप्त होतो म्हणजे आपल्याला साध्य प्राप्त होतं असं नाही, तर भक्तीनं जो मोक्ष प्राप्त होतो तो मोक्ष आपल्या मोक्षाच्या पुढे असणाऱ्या भक्तीचं साधन ठरतो. म्हणून भक्ती नावाच्या साधनेने मोक्ष नावाचं किंवा ज्ञान नावाचं साधनच प्राप्त होतं. साध्य मात्र भक्तीच आहे, जी निरपेक्ष भक्ती आहे, जी निर्विकल्प भक्ती आहे, जिला साध्यरूप भक्ती असं आपल्याला म्हणता येतं. ती भक्ती आपल्याला भक्तीनं प्राप्त करून घेता येते. मध्ये नामाचा विचार येतो. काल आपण त्या संबंधामध्ये 3 प्रकारानं ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचा विचार केला आहे असं शेवटी बोललो होतो. एक मोक्षपूर्व कालातली ज्ञानपूर्व भक्ती आहे, एक ज्ञानस्वरूप भक्ती आहे आणि एक ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे. आता ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती कशी आहे या संबंधात 15व्या अध्यायातलं जे प्रमाण आपण देऊन आलो होतो त्याचा आपण थोडासा विचार करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं म्हणताना असं म्हटलं आहे की एरवी तरी माझ्या, कालच्याच ओव्या आहेत, फक्त पुन्हा एकदा आपल्याला स्मरण करून देतो. एरवी तरी माझिया भक्ता, एरवी तरी माझिया भजना उचित तोच अर्जुना गगन जैसे अलिंगना गगनाचिया. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी. माझी भक्ती मी होवोनी संभवे. मी होवोनी म्हणजे काय आहे तर हा सायुज्य मोक्षच आहे. परमात्म स्वरूपाला प्राप्त होणं हा सायुज्य मोक्ष म्हणूनच सांगितला गेलेला. कारण आपल्याकडे ज्या 4 मोक्षांची व्यवस्था लावण्यात आलेली आहे त्याचाही आपण विचार करून बघा. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. याच्यातला सायुज्य नावाचा जो मोक्ष आहे त्यालाच खरं म्हणजे शास्त्रांनी मोक्ष म्हटलंय.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्येच त्याचा विचार करताना असं सांगितलं आहे की यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावं चौथा पुरुषार्थ गा. चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे काय? सायुज्य मोक्ष हाच मोक्ष आहे. 4 मोक्ष आहेत. भागवतामध्ये एक सार्ष्टी नावाचा मोक्ष सांगितला गेला, पण तो गौणार्थानं विचारात घेतला जातो. मुख्य मोक्ष हे 4, ज्याच्यामध्ये सायुज्य हा मोक्ष अंतिम मोक्ष मानला जातो, जिथं परमात्म स्वरूपता आहे. सलोकता म्हणजे परमात्मा ज्या लोकात राहतो त्या लोकाला प्राप्त होणं. समीपता म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं. सरूपता म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन जाणं. युज धातूवरून सायुज्य शब्द सिद्ध होतो. एकरूप होणं, जोडलं जाणं, एकरूप होणं या अर्थाने. गंगा समुद्राशी जोडली जाते याचा अर्थ काय होतो? ती एकरूपच होते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. अशी एकमयता, एकरूपता तिथे प्राप्त होत असते. त्याला सायुज्य मोक्ष असं म्हणतात. हा सायुज्य मोक्ष म्हणजे परमात्म्याची एकरूपता असेल तर भगवान म्हणतात अशी माझ्याशी एकरूपता प्राप्त झाल्यानंतरच खरी भक्ती करता येत असेल तर त्या भक्तीला आपल्याला साध्यरूप म्हणावं लागतं. आणि त्या भक्ती करता मोक्ष हे साधन होतं. म्हणून साधन असणाऱ्या भक्तीने जो मोक्ष प्राप्त होतो तो मोक्षसुद्धा साध्य म्हणता येत नाही धर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर. अजून एक विचार आपल्याला या संबंधामध्ये एका परमार्थ सार नावाच्या ग्रंथामध्ये एक फार सुंदर विचार याच्याकरता मांडला गेला आहे. त्याच्यामध्ये असं हे म्हणजे भक्तिवीण मुक्ती असा जो शब्द वापरतात ज्ञानोबराय, त्या भक्तिवीण मुक्तीचा अर्थ काय करायचा या दृष्टीनं अजून एक विचार मी आपल्याला सांगतो. तिथं असं म्हटलं आहे, पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे तादृशी यदि भक्ती स्यात् सा तु मुक्ती शताधिका द्वैतम मोहाय बोधात प्राग जाते बोधे मनीषया भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. 2 श्लोक येतात. पारमार्थिकम अद्वैतम, द्वैतम भजन हेतवे. द्वैत आणि अद्वैताचं भांडण खूप जुनं आहे. खूप म्हणजे सनातन कालापासून ते चालू आहे. कारण वेदात द्वैतपर श्रुती आहेत, वेदात अद्वैतपर श्रुती आहेत. महावाक्याचा आपण विचार केला तर तिथं अद्वैत सांगितलं जातं. तत्वमसी महावाक्यातून अद्वैत आहे. अहम ब्रह्मास्मी या वाक्यातून अद्वैत आहे. पण द्वैतपर श्रुती नाहीत का? अनेक द्वैतपर श्रुती आपल्याला बघायला मिळतात. त्या एका पक्षाच्या जोडप्याचं चिंतन करताना उपनिषदांनी तसं चिंतन केलंय. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते तयोर अन्यहा पिप्पलम स्वादुवत्ती अनश्नन अन्यहा अभिचाकशीती. असं अशी एक श्रुती येते. या श्रुतीमध्ये असं सांगितलं आहे की एका झाडाच्या फांदीवर 2 पक्षी बसलेले आहेत. त्याच्यातला एक पक्षी त्या झाडाला लागलेली फळं खातो आहे आणि दुसरा पक्षी फळं खात नाही, पण पहिला पक्षी योग्य फळं खातोय की नाही हे मात्र बारकाईनं बघतोय. अशी एक श्रुती उपनिषदामध्ये सापडते. आता द्वासुपर्णा द्वौसुपर्णौ असं जे पद येतं, द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम, एकाच झाडाच्या फांदीवर आहेत. तयोर अन्यहा पिप्पलम स्वादुवत्ती, तो खातोय, त्या झाडाला लागलेली पिप्पल फलं खातो आहे. आणि अनशनन अन्यहा अनशनन, दुसरा उपाशी आहे, तो खात काही नाही आहे, पण अभिचाकशीती, पण बारकाईनं बघतोय की हा फळं खातोय की नाही. आता ही जी श्रुती आली, ही श्रुती मध्वाचार्यांच्या द्वैत मतामध्ये अगदी पुष्टिकारक म्हणून मानली गेली. द्वैतही सांगितलं गेलं, अद्वैतही सांगितलं गेलं. द्वैताचा अभिनिवेश काही मंडळींना आहे, काही मंडळींना द्वैताचा अभिनिवेश आहे. ही भांडणं फार जुनी आहेत आणि ही भांडणच राहिली आहेत. याच्यामधून काय घ्यायचं याचा विचार फारसे लोक करताना दिसत नाहीत. काही महात्म्यांनी तसा विचार केलाय, ज्ञानेश्वर महाराजांनी तसा विचार केलाय, तुकाराम महाराजांनी तसा. अद्वैती तो नाही माझे समाधान म्हणणारे तुकाराम महाराज देवाशी आपलं अद्वैत व्हावं याच्याकरता मागणी मागताना दिसतात. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले, असे अभंग आहेत. या अभंगामध्ये अद्वैत प्रतिपादन दिसतं. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग या अभंगामध्ये अद्वैत प्रतिपादन आहे. पण तेच तुकोबाराय दुसऱ्या अभंगांमध्ये मात्र म्हणतात नको बाबा, आम्हाला हे अद्वैतच नकोय तुमचं.
अद्वैती तो नाही माझे समाधान, मला नकोच आहे, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. आम्हाला आत्मस्थिती नको, आम्हाला ब्रह्मज्ञान नको, असंही तुकाराम महाराज म्हणताना दिसतात. त्यामुळे हे द्वैत अद्वैताचं भांडण मोठं आहे. आपल्याला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण गेली जवळजवळ 150 वर्ष झाली उभ्या आणि आडव्या गंधाची भांडणं मद्रास हायकोर्टात अजून चालू आहे. उभं गंध लावायचं का आडवं गंध लावायचं, आडवं गंध लावणाऱ्यांना उभं चालत नाही, उभं लावणाऱ्यांना आडवं चालत नाही, ही भांडणं चालूच आहेत अजून. याला अर्थ नाही. मग ह्याच्यासाठी केलं काय पाहिजे? पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे. परमार्थाकरता अद्वैत महत्वाचं आहे आणि भजनाकरता द्वैत स्वीकारावं. ज्याचं भजन करायचंय तो आपल्यापेक्षा वेगळा मानून केलेलं भजन हे आनंद देतं. आणि यादृशी यदि भक्ती स्यात, आणि अशा पद्धतीनं पारमार्थिक अधिकरणावर भजनाकरता स्वीकारलेलं द्वैत आणि ती द्वैतयुक्त जर भक्ती असेल, यादृशी यदि भक्ती स्यात, अशी जर भक्ती असेल तर ती कशी आहे? सातु मुक्ती शताधिका, 100 मोक्षापेक्षा ही भक्ती जास्त श्रेष्ठ ठरते. आणि त्यामुळे त्याने असं सांगितलं, द्वैतम मोहाय बोधात प्राक. द्वैतम मोहाय, पण कधी? बोधात प्राक द्वैतम. प्राक म्हणजे पूर्वी. बोध प्राप्त होण्याच्या पूर्वी आमच्या अंतःकरणात द्वैत मोह निर्माण करतच. मोहाला कारण द्वैतच आहे, भयाला कारण द्वैतच आहे. द्वितीयाद्वै भयम भवती असं उपनिषद म्हणतं. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. ज्ञानेश्वर महाराज तेच बोलतात. त्यामुळे द्वैतम मोहाय बोधात प्राग, जाते बोधे मनीषया. पण याच्याही पेक्षा चांगलं बोलणं हे भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैताद्वपि सुंदरम. भक्ती करता कल्पिलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षा फार सुंदर असतं. आता अद्वैतापेक्षा द्वैत सुंदर आहे एवढंच जर कोणी घेईल तर त्याच्याने पुन्हा भांडणं वाढतील. म्हणून भक्त्यर्थम भावितम किंवा कल्पितम असा पाठ येतो त्याच्यामध्ये. कल्पिलेलं जे द्वैत आहे आणि कल्पिलेलं आहे. आता तुकाराम महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा असं कर, काय कर? मी भक्त राहिलो पाहिजे आणि तू देव राहिला पाहिजेस, असं कर, आम्हाला ब्रह्मज्ञान नको. किती साधा विचार आहे की तू आम्हाला असं कर, काय कर? की आम्ही भक्त झालो पाहिजे आणि तू देव राहिला पाहिजेस, असं कर. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आत्ता तू देव आणि आम्ही भक्त असं नाहीये, तू आणि मी एकच आहोत हे आत्ता कबूलच करावं लागतं. कारण असं कर हे त्याच वेळेला मनुष्य म्हणतो ज्या वेळेला तशी परिस्थिती नसते. कोणतीही अपेक्षा ही अभावातूनच निर्माण होते की नाही? प्राप्तीतून अपेक्षा कशी निर्माण होईल? ज्याची प्राप्ती झालेली आहे त्याच्यातूनच तीच अपेक्षा अशी कशी निर्माण होईल? होणार नाही. ज्याचा माणसाच्या जीवनामध्ये अभाव असतो, त्या वस्तूची गरज वाटत असेल तर त्या वस्तूची अपेक्षा निर्माण होते. ज्या अर्थी मी भक्त आणि तू देव असं कर असं म्हणावं लागलं, त्या अर्थी आत्ता तुकाराम महाराज भक्त नाहीत आणि परमात्मा देव नाही, तर देव आणि भक्त यांचा अभेदच आहे, ते एकच आहेत. म्हणून एक न ठेवता आम्हाला वेगळं कर ही प्रार्थना करावी लागली. याला म्हणतात भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अशी एक भूमिका आपल्याला या मोक्षाच्या संबंधानं पाहता येते. भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. आता भक्ती वीण मुक्ती याचा विकल्प काल आपण मांडून आलो. मी आपल्याला काल असं म्हणालो होतो की थोडा एक विचार मी आपल्याला पारंपरिक सांगणार आहे की भक्तीनं मोक्ष प्राप्त होतो ही संगती परंपरेने कशी लावली जाते. एक विचार ज्ञानदृष्टीने ती परंपरा कशी मानली जाते याचा एक थोडासा विचार या संबंधामध्ये करतो आणि पुढे जातो. याच्यामध्ये काय, एक साधा विचार करा. आपल्याला गीता सगळ्यांना जवळजवळ पाठ असेल, माहिती असेल, ऐकून तरी नक्की माहिती असेल. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाचा विचार बोलून झाल्यानंतर हे ज्ञान कुणाला प्राप्त होतं? मी अन्वय आणि व्यतिरेक या दोन्ही भूमिकेतून बोलतो. पहिल्यांदा अन्वय सांगतो. तिथे ज्ञान कुणाला प्राप्त होतं याचा विचार करताना भगवान असं म्हणाले, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणाधी गच्छती. हे नंतर पुढे आलं. त्या ज्ञानाचा परिणाम काय आहे हे सोडा नंतर आहे 4थ्या अध्यायात. पण पहिल्यांदा काय सांगितलं? श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्ञान कुणाला प्राप्त होतं? ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. आता श्रद्धा नसेल तर ज्ञान नाही का? मुळीच नाही.
ज्याबद्दल माणसाला श्रद्धा नसते त्याच्या जाणीवेकरता मनुष्याची प्रयत्नशीलता कधीही सिद्ध होत नाही. ज्याबद्दल श्रद्धा आहे, ज्याच्याबद्दल काही विश्वास आहे, ज्याच्याबद्दल आत्मीयता वाटते, ज्याच्या प्राप्तीनंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे असा विश्वास माणसाला वाटतो, त्याच्या प्राप्तीकरताच मनुष्य प्रयत्नशील असतो. ज्ञानाकरता प्रयत्नशील का आहे? कारण ज्ञानाचं महत्व आहे म्हणून, ते महत्व कळतं म्हणून. एखादा मुलगा शाळेत जातो, अभ्यास करतो, अजून त्याला पुढचं शिकावं वाटतं, पण तेच घरातलं कुत्र्याचं पिलू कधी शाळेत जात नाही, त्याला नवीन शिकावं वाटत नाही, कारण ज्ञानाचं महत्व कळत नाही. बऱ्याच प्राण्यांना कळत नाही, कळतच नाही. हे ज्ञान आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे हे का वाटू नये, पण वाटत नाही, वाटत नाही. मग ते लोक प्रयत्नशील राहत नाहीत. ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे त्यालाच हे प्राप्त होतं, नाहीतर प्राप्त होत नाही. आता याचा थोडासा विचार करा. कुणावर श्रद्धा? ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ना, श्रद्धा पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कुणाची भक्ती केली पाहिजे? याच्याकरता 2-3 आपल्याला त्याचे विचार सांगण्यात आले. आपल्याला ज्ञान होण्याकरता काही कृपा व्हाव्या लागतात असं वेदांताचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये एक ईश्वराची कृपा लागते, एक सद्गुरूंची कृपा लागते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. बाकी मनुष्य कितीही मोठा असेल, कितीही बुद्धिमान असेल, तरी ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीकरता त्याला गुरुचरणाचा आश्रय करावाच लागतो. हा च फार आग्रही आहे, हा च फार महत्वाचा आहे, करावाच लागतो. ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष ज्ञान आहेत, पण तरी निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा आश्रय त्यांनी केलाच की नाही? ही परंपरा आहेच ना. गुरुची कृपा झाल्याशिवाय, गुरूंची भक्ती केल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. मी आपल्याला प्रमाणं याची खूप देतो, ज्ञानेश्वरीतली देतो, उपनिषदातली देतो, अनेक प्रमाणं आपल्याला या संबंधामध्ये देता येतील. काय केलं पाहिजे बाबा? त्या उपनिषदाने एके ठिकाणी असं म्हटलंय की परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणः निर्वेदमायान्नास्ति अकृतः कृतेन सविज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छेत समित्पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, असं उपनिषदाने म्हटलं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या गुरुकडेच जा. गुरुम एव अभिगच्छेत, एव म्हणजे गुरुकडेच जा हा आग्रह धरलेला दिसतो. का बाबा? कर्मानं आपल्याला प्राप्त, अरे कर्म आपल्या अंतःकरणाची शुद्धी करून देतं आणि शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होत असतो. या करता म्हणून गुरु पाहिजेत, गुरुकडेच जा. या श्रुतीवर भाष्य करताना आचार्यांची एक पंक्ती फार चांगली आहे. त्या भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्याने असं म्हटलंय की शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. शास्त्रज्ञ अपि, तो असेल शास्त्रज्ञ, तो असेल विद्वान, तो असेल मोठा, पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव आपल्या बुद्धीनं त्यांनी करायची नाही. शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण, असेल स्वातंत्र्य त्याला, पण ब्रह्मज्ञानान्वेषणम न कुर्यात, ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण त्यांनी स्वबुद्धीनं करायचं नाही. मग त्यांनी काय केलं पाहिजे? स गुरुमेव अभिगच्छेत, त्यांनी गुरुकडेच गेलं पाहिजे. हेही आचार्य बोलून दाखवतात. आता आचार्य म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा, पण गोविंद यतींच्या चरणाला लागून ज्ञान संपादन केलं की नाही? केलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतात. भागवतावर वल्लभाचार्यांची एक सुबोधिनी नावाची टीका आहे. त्या टीकेमध्ये दशमस्कंधातला विचार सांगतो आपल्याला. या सुबोधिनी नावाच्या टीकेमध्ये भगवान श्री वल्लभाचार्यांनी एक फार सुंदर चिंतन मांडलं, जे मला आत्ता आठवलं, उपयुक्त आहे. मागे कदाचित बोललोही असेल मी. त्याच्यामध्ये असं झालं, काल आपण बोललो ना की गोकुळामध्ये भगवान आले आणि आल्यानंतर गोपिका त्यांच्या भोवती अखंड राहायच्या, गोपिका त्या भगवंताबरोबर खेळायच्या, त्याला घेऊन जायच्या घरी, त्याच्या भोवती बसायच्या. आणि भगवान जोपर्यंत गोकुळामध्ये होते तोपर्यंत गर्गाचार्य वारंवार गोकुळामध्ये भगवत दर्शनाकरता म्हणून यायचे. तर एके दिवशी गर्गाचार्य आले, पाळण्यामध्ये भगवान झोपलेले. भगवंताचं दर्शन गर्गाचार्यांनी घेतलं. आजूबाजूला गोपिका बसलेल्या होत्या आणि गर्गाचार्यांना आसन दिलेलं, त्या आसनावर गर्गाचार्य बसले. बसल्यानंतर या ज्या गोपिका होत्या, या गोपिकांनी गर्गाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना असा प्रश्न विचारला की गर्गाचार्य, हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय भानगड असते हो? गोपिका विचारतात, ब्रह्म ब्रह्म काय असतं? आम्हाला कळत नाही.
आम्ही पुष्कळ वेळेला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये ऐकतो ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, ब्रह्म अमुक आहे, ब्रह्म तमुक आहे, ते अव्यंग आहे, ते असं आहे, ते तसं आहे, अलौकिक आहे, अक्षर स्वरूपाचं आहे, अनाख्येय आहे, आनंद स्वरूप आहे, योग्यांचं निजध्येय आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे असं ब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतं? गर्गाचार्यांना विचार. आता गंमत याच्यात आहे की या गोपिकांना आपण काल काय बोललो, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान भगवान ज्या क्षणी गोकुळात आले त्या क्षणी गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं ना, झालं. म्हणजे या गोपिकांनाही ब्रह्मज्ञान होतं ना, होतं. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, गवळणी बांधती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे. गोपिकांना माहिती आहे की हा परमात्मा कोण आहे. एक गोपिका एके दिवशी सकाळी आपल्या घरातनं बाहेर पडली आणि मैत्रिणीकडे जाता जाता नुसतं नंदाच्या अंगणामध्ये डोकावून पुढे गेली. अंगणामध्ये भगवान खेळत होते. थोडा वेळ तिने ते भगवंताचं खेळणं वगैरे बघितलं, आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि मैत्रिणीकडे जाऊन मैत्रिणीला, तिची मैत्रीण सडा रांगोळी काही करत होती घराच्या बाहेर. गेल्यानंतर त्या मैत्रिणीला ती गोपिका असं म्हणाली, तू एक फार मोठं आश्चर्य मी बघितलं, मी तुला सांगते. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम. शृणु सखी, सखे ऐक, काय सांगते? कौतुकम एकम, एकम कौतुकम शृणु सखे. एक कौतुक म्हणजे आश्चर्य मी तुला सांगते, ऐक. मैत्रिणीने विचारलं, कुठे ग सकाळी सकाळी आश्चर्य पाहिलंस? नंदनिकेतांगणे मया दृष्टम, नंदाच्या अंगणामध्ये मी हे आश्चर्य बघून आले. असं काय आश्चर्य पाहिलंस? मैत्रिणीने विचारल्यानंतर हिने काय सांगावं? ही गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणाली, ऐक सखे, नंदाच्या अंगणामध्ये मी एक आश्चर्य बघून आले. काय आश्चर्य? गोधूली धूसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ती असं म्हणाली, आत्ता मी नंदाच्या अंगणामध्ये एक आश्चर्य असं बघून आले की नंदाच्या अंगणामध्ये गायीच्या खुरानी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता. आता हा वेदांताचा सिद्धांत गायीच्या खुरानी उडालेल्या धुळीमध्ये नाचतो आहे आणि हा वेदांताचा सिद्धांत आहे, म्हणजे ब्रह्म आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजेच ब्रह्म आहे. हे गोपिकांना माहिती नव्हतं का? हे माहिती होतं. मग माहिती असताना सुद्धा या गोपिकांनी गर्गाचार्यांना असं का विचारावं की ब्रह्म म्हणजे काय? त्याचं उत्तर देताना वल्लभाचार्यांनी टीकेमध्ये उत्तर दिलंय. त्याचं कारण एकच होतं की गोपिकांना भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्म आहे हे जरी कळालेलं होतं तरी सुद्धा ते गुरूंकडून कळालेलं नव्हतं, म्हणून नीट कळालं नव्हतं. त्यामुळे गर्गाचार्यांना गुरु करावं लागलं आणि गर्गाचार्यांकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. म्हणजे गुरुची भक्ती केल्याशिवाय ज्ञान होत नाही हे मला सांगायचं. भावेवीण भक्ती, भक्ती कुणाची लागते हा प्रश्न वेगळा. मी अजून उदाहरण सांगतो आपल्याला. गीतेमध्ये आपण या तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः या 4थ्या अध्यायातल्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय भाष्य, 4च ओव्या आहेत. या भाष्यामध्ये ज्ञानोबा काय म्हणतात ऐका. तद्विद्धि, त्याला जाणा, त्या परमात्म्याला जाणा. कसं जाणा? प्रणिपातेन, परिप्रश्नेन, सेवया. परिप्रश्न, त्यांना सद्गुरूंकडे जा, सद्गुरूंच्या चरणाला लागा, प्रणिपात करा, त्यांना प्रश्न विचारा, त्यांची सेवा करा. मग ते उपदेक्षन्ते ते ज्ञानम, आणि मग त्या ज्ञानानं आपलं भलं होईल. मग ज्ञान व्हायचं असेल तर गुरुकडे जा. विचार करा आपण, योग वासिष्ठात एक प्रसंग आहे. रामचंद्र प्रभू, गोपिका वगैरे तर सोडून द्या, प्रत्यक्ष परब्रह्म रामचंद्र प्रभू त्यांनी वसिष्ठ महामुनींना असं विचारलंय की ब्रह्म म्हणजे काय. स्वतः रामचंद्र प्रभू परब्रह्म आहेत आणि ते वसिष्ठांना विचारतात ब्रह्म म्हणजे काय. वसिष्ठ बोलले नाहीत, काही नाही, मग मौन पाळलं वगैरे. पुढचा कथाभाग सोडून द्या, आता मला सांगायचा नाही. याचं उत्तर असं आहे की प्रत्यक्ष परब्रह्माला जरी ब्रह्मज्ञान हवं असलं तरी गुरुच्या सेवेशिवाय मिळत नाही. हे त्याचं उत्तर आहे. याकरता म्हणून हे सांगण्यात आलं, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज त्याच्या खाली म्हणतात, तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, मग एक काम करा, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. काय करावं लागेल? ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी.
कशी सेवा करावी? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसले, अंतःकरण बोधले संकल्पा न ये. आपलं अंतःकरण संकल्प विकल्पाला न येण्याच्या अवस्थेत म्हणजे ज्ञान स्वरूप व्हावं याच्याकरता त्यांच्याकडून आपल्याला बोध प्राप्त व्हावा लागतो. पण तो बोध प्राप्त होण्याच्या पूर्वी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सकळ दास्य त्यांचं करावं लागतं. म्हणजे सद्गुरूंची भक्ती केल्याशिवाय ज्ञान होत नाही. भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, अशी अनेक प्रमाणं आपल्याला देता येतात. त्याच्याकरता अंतःकरण कृपा लागते, ग्रंथ कृपा लागते. ज्ञानेश्वरी जर आपल्याला ज्ञान देणारी आहे, गाथा जर आपल्याला ज्ञान देणार आहे, तुकोबारांचे अभंग जर ज्ञानेश्वरीची कृपा झाली पाहिजे. ज्ञानोबारांची होईल नंतर, पण आधी ग्रंथ कृपा झाली पाहिजे अंतःकरणावर. आम्हाला ग्रंथाबद्दल अनादर ठेवून ग्रंथाची उपासना नाही करता येणार. ज्ञानेश्वरी हातामध्ये ग्रंथ घेतला, दासबोध घेतला, भागवत घेतलं, एकनाथी भागवत घेतलं किंवा ज्ञानेश्वरी घेतली, गाथा घेतला, हे काय सांगितलं ह्याच्यामध्ये हे तर आम्हाला आधी माहिती होतं. कृपा होणार नाही, कृपा होणार नाही, हे काहीच कळत नाही, द्या ठेवून, कृपा होणार नाही. तुकाराम महाराज शिव्याच फार देतात, द्या ठेवून, कृपा होणार नाही. त्यांनी शिव्या देऊ देत, त्यांनी न कळणारं सांगू देत, त्यांनी कसंही सांगू देत, आपल्याला त्या ग्रंथाची उपासना करणं भाग आहे, आवश्यक आहे, नाही अनिवार्य आहे. अनिवार्य आहे, अनिवार्य आहे. म्हणून आम्हाला ज्ञान हवं ना, मग भक्तीशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. मग ती भक्ती देवाची करा, मग ती भक्ती गुरुची करा, मग ती भक्ती ग्रंथाची करा, मग ती भक्ती अंतःकरणाची करा, वगैरे वगैरे वगैरे. बाकीचा विचार वेदांतांनी आपल्याला बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता भक्ती लागते. हे अन्वयानं बोलणं झालं. गीतेचं बोलणं श्रद्धावान लभते ज्ञानम, हे अन्वयानं झालं. आता व्यतिरेकानं सांगतो, व्यतिरेकाने सांगतो. सगळं ज्ञान अर्जुनाला दिल्यानंतर भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे सगळं ज्ञान झालं, अर्जुनाला ते ज्ञान झालं. आणि हे ज्ञान अर्जुनाला प्राप्त झाल्यानंतर हे ज्ञान कुणाला द्यावं आणि देऊ नये याचा विचार सांगताना शेवटी भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं? इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यम न च मामियोभ्यसूयती. 18व्या अध्यायामध्ये शेवटी भगवान अर्जुनाला सांगतात, हे ज्ञान कुणाला द्यायचं, कुणाला द्यायचं नाही ते आधी ऐक. इदंते ना तपस्काय, जो तप करत नाही त्याला हे ज्ञान सांगायचं नाही. आणि पुढचा शब्द त्याने वापरला ना भक्ताय कदाचन, आणि जो भक्त नाही त्याला ज्ञान कधीच द्यायचं नाही. म्हणजे जो भक्त आहे त्यालाच ज्ञान होतं. भक्ती विण मुक्ती बोलू नये. आपल्याला तिथेही व्यतिरेकानं हे सिद्ध करतायत. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, भावे वीण भक्ती बोलू नये, भक्ती वीण मुक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये. अंगात बळ नसताना शक्तीच्या वल्गना करणं याला काही अर्थ नाहीये, याला तात्पर्य नाहीये. पुष्कळ लोक शक्तीची भाषा करतात, पण अंगात बळ नसताना करत असतील तर ते आपल्याला फलद्रूप होणार नाही. हे दृष्टांतानं ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलं. कारण बऱ्याच वेळेला ते युद्धस्य वार्ता रम्या असं म्हटलंच जातं की नाही. युद्धाच्या वगैरे माणसाला स्फुरण चढतं, काय करून काय ते युद्धाच्या वार्ता आल्या, असं झालं तसं झालं, बांबगोळे पडले, अमुक झालं तमुक झालं. माणसाला वाटतं अरे अरे आपण तिथं असायला हवं होतं. कशा करता? आपण तिथं नसायला असायला हवं होतं. म्हणजे त्याच्या पुढे आपण पृथ्वीवर नसलो असतो. कोण जातं इथेच सगळं असं केलं पाहिजे. लोक फार सांगतात आता खरं तर ना भारताने पाकिस्तानवर आक्रमण केलंच पाहिजे. तू जा आणि करून बघ. काही नसतं. बळेवीण शक्ती बोलू नये. विनाकारण बोलण्यात काही तात्पर्य नसतं. हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, मी असं करीन, मी तसं करीन. बाजूला राहून सगळेच बोलू शकतात. हे प्रत्यक्ष करण्याची वेळ आल्यानंतरचा मुद्दा आहे. बळेवीण शक्ती बोलू नये हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दृष्टांतानं सांगतात. आता प्रश्न असा आहे, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती हे सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज पुढे जे बोलतात ते अधिक जास्त महत्वाचे जोडून घेण्याकरता, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिणसिवाय. मी 2 अर्थ करतो या चरणाचे, दोन्ही सांगतो.
विचार धावता सांगतो पण दोन्ही अर्थ सांगतो. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. कारण सरळ अर्थ त्याचा परंपरेने केला गेलेला हाच आहे की हे कोणतंही दैवत जे असतं ते दैवत अल्पस्वल्प साधनेने प्राप्त होत नसतं. साधनाचा दिखावा हे साध्याच्या प्राप्तीचं कधीही उपादान कारण ठरू शकत नाही. साधनेची प्रामाणिकता, साधनेवरचा विश्वास आणि साधनेचं सातत्य या तीनच गोष्टी आपल्याला साध्य प्राप्ती करता उपयुक्त ठरत असतात. आपण लक्षात घ्या, तीनच गोष्टी आहेत. साधनेची प्रामाणिकता लागते, साधनेवर विश्वास लागतो आणि साधनेचं सातत्य लागतं. या तीन गोष्टी नसतील आणि या तिन्ही गोष्टी कठीण आहेत. त्यामुळे भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती हे सोपं आहे. भक्ती करा, अरे सोपी आहे, फार सोपी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. सोपी म्हणजे किती सोपी, काहीच करावं लागत नाही. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धने घेतोय. ते कितीतरी प्रमाण भक्तीच्या सोपेपणाची आहेत. पण मग प्रश्न हाच आहे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. अरे एकीकडे भक्ती सोपी म्हणून सांगता आणि दुसरीकडे हे दैवत थोड्याशा प्रयत्नानं प्राप्त होणारं नाही म्हणून सांगता, मग आम्ही करावं काय, असा प्रश्न जर निर्माण होईल तर त्याला उत्तर देऊन जातो. ज्ञानोबराय म्हणतात, अरे असं कोणतं दैवत आहे की जे अल्पस्वल्प प्रयत्नानं प्राप्त होतं. ज्या भक्तीच्या मुळाशी प्रेम नाही आहे पण तरीही भक्ती वरून वरून दाखवली गेलेली आहे, त्याच्याने परमात्मा प्राप्त होतो असं तुला वाटतं? जी भक्ती मोक्ष प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य बाळगत नाही त्या भक्तीने परमात्मा प्राप्त होईल असं तुला वाटतं? असं कोणतं बळ आहे? तुकाराम महाराजांचा हाच शब्द आहे, बळ. असाच शब्द वापरून परमात्मा प्राप्ती करता तुकाराम महाराजांनी काही चिंतन केलं? संतांच्या ठिकाणी असं, अरे कोणत्या बळाने परमात्मा प्राप्त? भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. तो भावाच्या बळाने प्राप्त होतो, कारण भावाचं बळ सगळ्यात मोठं. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्याचे बाळ. ते भावनेचं बळ मोठं असतं, ज्ञानाचं बळ मोठं नाही असं नाही, पण त्याच्याने परमात्म रूप होता येतं, परमात्म्याला पकडता नाही येत. देव तिही बळे धरिला सायासे, करोनिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन त्याची झाले. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. ते बळ आहे, त्या बळाने परमात्मा पकडता येतो. परमात्म रूप होणं वेगळं. बिल्वमंगलाच्या चरित्रात, सूरदासजींच्या चरित्रात ही कथा सांगितली आहे. सूरदासजी संध्याकाळी मंदिरात जाण्याकरता बाहेर पडले, आंधळे. जाताना रस्ता कुठेतरी खणून ठेवलेला होता, नुकताच बांधलेला असल्यामुळे ताबडतोब खणला होता. त्यामुळे तो रस्ता खणून ठेवलेला, तिथे केलेला खड्डा. आता ते सूरदासजींना दिसत नव्हतं, पण पायाखालचा रस्ता मंदिरातला निघाले. रस्त्यामध्ये तो खड्डा, रस्त्यात खड्ड्याजवळ पोचले, खड्ड्यात पडणार. देवाला भक्ताची चिंता. भगवान एकदम तिथे प्रकट झाले लहान मुलाच्या रूपामध्ये. सूरदासजींचा हात धरला, मागे ओढला. त्यांना एकदम हिसका बसला. ते कोणी मागे ओढलं, कोण आहे म्हणून विचारलं. त्याने आता कसं सांगणार मी परमात्मा आहे तुम्हाला पकडण्याकरता वाचवण्याकरता, असं त्याने एका लहान मुलाचं गुराख्याचं रूप घेतलेलं. त्याने सांगितलं, अय आंधळ्या, कुठे जातो, दिसत नाही तर कशाला घराबाहेर पडतो, समोर खड्डा आहे ना, कळत नाही तुला? ते म्हणाले, कळत असतं तर कशाला तिकडे गेलो असतो, कळणारा थोडाच जातो, माहिती नव्हतं म्हणून तर पडण्याची शक्यता होती. मग त्यांना बाहेर, ते म्हणाले तू कोण आहेस? त्या भगवंताने विचारलं, एवढी संध्याकाळ झाली, डोळ्याला दिसत नाही, कशा करता बाहेर पडता रे तुम्ही, कशा करता विनाकारण दुसऱ्यांना त्रास? आता सूरदासजींनी बघितलं, या वेळेला मला इथं वाचवायला हा आला, हात धरून मागे ओढलं, काहीतरी स्पर्शाची जाणीव झालीच असेल ना, तेही संतच आहेत. त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, मी आंधळा आहे, या वेळेला का बाहेर पडलो सोडून दे, तू इतका लहान असताना संध्याकाळी तू इथं काय करतोस, तू कशा करता आला? मग त्यांनी सांगितलं, काय नाही, मी असं माझं एक वासरू चुकलं होतं, गाय हरवली होती, शोधायला आलो, तुम्हाला मदत केली तर मलाच प्रश्न विचारता तुम्ही, कशा करता? ते म्हणाले, बाबा मला खड्डा आहे हे माहिती नव्हतं, मला आता रस्त्याला लावून दे. भगवंतानी त्या बालवयामध्ये त्यांचा हात धरला, सूरदासजींना रस्त्याला लावून दिलं आणि रस्त्याला लावून दिल्यानंतर भगवान आपला हात सोडवून घ्यायला लागले. सूरदासजी काही हात सोडेनात,
आता हे होते लहान, ते होते मोठे, त्यांनी मनगटाला धरलेलं, ते काही हात सोडेनात. मग भगवंतांनी सांगितलं, अरे आता लावून दिलं रस्त्याला, सरळ जा, तुमचं मंदिर येईल, आता माझा हात सोडा ना, कशाला हात धरून ठेवलाय. त्यावेळेला सूरदासजींनी सांगितलं, देवा भल्या भल्यांच्या हाताला काही केलं तरी लागत नाहीस, माझ्या हाताला अनायासे सापडलास, आता कसं सोडायचं तुला, कसं सोडू. भगवंताच्या लक्षात आलं, यांनी ओळखलं, ठीक आहे काय करावं, आता नाईलाज आहे. म्हणून थोडस पुढे चालत राहिले. एका बेसावध क्षणी भगवंतानी बघितलं की हाताची पकड थोडीशी ढिली झालेली आहे. त्यांनी एकदम भगवंताच्या हाताला हिसका दिला, त्या सूरदासजींच्या हाताला हिसका दिला. हिसका दिल्याबरोबर माहिती नव्हतं, एकदम धक्का बसला, हातातून हात सुटून गेला. आता हात सुटल्यानंतर हा आंधळा काय करतो हे बघावं म्हणून भगवान बाजूला उभे राहिले. सूरदासजीने काही केलं नाही, शांतपणाने देवाकडे वळाले, देवाला असं म्हणाले, हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद्यति निर्यासी पौरुषम गणयामि ते. त्याने असं सांगितलं, हस्तमुत्क्षिप्य यातोसी बलात्, हे कृष्ण बलात् हस्तमुत्क्षिप्य, बळानं माझा हात हातातून सोडवून घेतलास, किमद्भुतम, काय फार मोठा पुरुषार्थ केला असं तुला वाटतं का. मी बेसावध होतो त्यावेळेला झटकून माझा हात हातातून सोडवून घेतलास, काय फार मोठा पुरुषार्थ केलास काय. हृदयातून जाऊन दाखव तर नावाचा देव म्हणे. हृदयाद्यति निर्यासी पौरुषम गणयामि ते, माझ्या हृदयातून जाऊन दाखव तर नावाचा देव म्हणे. हे देवाला पकडणं ज्या बळाने असतं ते भावबळ आहे. त्यामुळे हा परमात्मा दैवत असं कुठल्या अल्पस्वल्प प्रयत्नाने प्राप्त होणार नाहीये. हा, नाम सोपं आहे ही गोष्ट खरी आहे, नाम सोपं आहे. मी आपल्याला जाता जाता फक्त एक वाक्य सांगतो, पटत असेल तर बघा, लक्षात ठेवा, हे गंमतच आहे. एक काय असतं, नामस्मरण करणं कधीच अवघड नसतं. राम म्हणायला काय सायास लागतात, किती प्रयत्न लागतात. राम हे म्हणायला किती किती परिश्रम लागतात, काहीच परिश्रम लागत नाही. राम म्हणणं फार सोपं आहे, पण राम म्हणण्याची बुद्धी होणं फार अवघड आहे. मूळ अडचण तिथे, राम म्हणण्यात अडचण नाहीये, अत्यंतिक प्रेमाने राम म्हणण्याची बुद्धी होणं ही फार मोठी अडचण आहे. ते सोपं नाहीये. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. अरे असं कोणतं दैवत आहे की जे त्वरित प्रसन्न होतं. तू त्या नादाला लागू नकोस. त्वरित प्रसन्न होणारं कोणतंही दैवत नाही, त्यामुळे उगाच नाही ते करून तू असं त्याच्याने शिणू नकोस, हा उपदेश आहे. महाभारतामध्ये एक वचन आहे, अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः, असं महाभारताने म्हटलंय. कारण काय असतं, माणसाला साधन प्राप्त झालं की साध्याच्या प्राप्तीची घाई होत असते. आपल्याकडे एक म्हण आहे, सुतावरून स्वर्ग गाठणे. साधन हातात आलं की त्याला वाटतं बस, औषध घेतलं की त्याला वाटतं रोग गेला पाहिजे. जात नाही, हा अनुभव आहे ना, अनुभव आहे. आम्हाला सातत्याने ते करायचं नसतं. सातत्यानं साधनेच्या सातत्याची अपेक्षा नसते, पण साध्याच्या प्राप्तीची फार लवकर अपेक्षा असते. असं वाटतं की आम्ही राम म्हणावं आणि समोर रामचंद्र प्रभू उभे राहावेत. असं का होईल, असं का होईल आणि का व्हावं, का व्हावं. इतकंच जर सोपं असतं तर अंगावर वारुळ तयार होईपर्यंत ज्यांनी रामनामाचा जप केला त्यांच्या त्या साधनेला काही अर्थच राहणार नाही. नुसतं राम म्हणावं परमात्म्याने प्रकट व्हावं, हा अशी प्रमाण आहेत. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. आम्ही नामाचं स्मरण करावं आणि परमात्मा प्रकट व्हावा. आम्ही भक्तिसूत्रामध्ये सुद्धा हे सूत्र आलं, हे आपण भगवंताचं चिंतन करावं, लगेच परमात्मा प्रकट व्हावा, लगेच. सकीर्त्यमानः शीघ्रमेव आविर्भवती, असं एक सूत्रच आहे नारद भक्तिसूत्रामध्ये. सकीर्त्यमानः, त्याचं कीर्तन, त्याचं भजन केलं, शीघ्रमेव आविर्भवती, तो लगेच प्रकट होतो. लगेच प्रकट होतो म्हणजे काय, शीघ्र या शब्दाचा अर्थ काय आणि हे कसं संगती त्याची कशी. शीघ्र म्हणजे किती लवकर, किती लवकर. आपण गीताई पहा, आता ही प्रमाणं वाढत जातील, त्याला फाटे फुटत जातील. काय असतं, आता प्रमाण फार देण्याने मुद्दा बदलत नाही, फक्त आपल्याला पाठांतर जास्त एवढंच दिखावा होतो.
फार जास्त प्रमाण देण्याने ह्याच्या पलीकडे दुसरं काही घडत नाही. आपल्याला हेही पाठ आहे, मला तेही पाठ आहे, हे दाखवणं होतं, बाकी मुद्दा तोच आहे. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात असा शब्द भगवंतांनी वापरलाय. न चिरात, वेळच लागू देत नाही. न चिरात, चिरकाल म्हणतो ना आपण, खूप काळ. न चिरात, वेळच लागू देत नाही. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात, पण कधी मय्यावेशित चेतसाम, तिथेच फार वेळ लागतो. मय्यावेशित चेतस होण्याकरताच खरा वेळ लागतो, आणि तसं झालं की तो वेळ लावू देत नाही, हे खरंय. तो तयार आहे, आमची अडचण आहे.